नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल ताथोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या आता उन्हाचा पारा हा वाढलेला आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांची, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी कांद्याची पेरणी आहे ही मित्रांनो उशिरा झालेली आहे, लेट झालेली आहे। लेट कांदा पेरणी ही झाल्या असल्याकारणानं सध्या तापमान वाढलाय आणि या वाढत्या तापमानाचा या उशिरा झालेल्या पेरणीला फटका हा बसू शकतो। आता हा कसा फटका बसू शकतो, काय प्रॉब्लेम्स या उशिरा पेरणी झालेल्या कांद्यावर येऊ शकतात आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, काय उपाययोजना करायला पाहिजेत, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत। मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांनी डिसेंबरमध्ये 15 डिसेंबर किंवा त्यानंतर कांद्याची डायरेक्ट पेरणी केली किंवा लेट कांद्याची रोप टाकून त्याची मित्रांनो पुनर्लागवड केली, ज्यांचा कांदा आता पेरणी केलेला कांदा आता एक 40-50-60 दिवसांचा आहे, ज्यांचा पुनर्लागवड करून सध्या कांदा एक 30-40 दिवसांचा आहे, अशा कांद्यावर आता या उष्णता वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात थ्रिप्सचा प्रादुर्भाव होऊ शकतो। आमच्याकडे जे कांदे सध्या लहान आहेत, पेरणी करून ज्या कांद्याला एक 50 ते 60 दिवस झालेले आहेत, त्या कांद्यावर सध्या आता मोठ्या प्रमाणात थ्रिप्स यायला सुरुवात झालेली आहे। आणि मित्रांनो, या वेळेत ज्या वेळेत मोठ्या प्रमाणात उष्णता असते, या वेळेत बऱ्याचशा भागात खूप मोठ्या प्रमाणात थ्रिप्सचा जो आहे तो हा प्रादुर्भाव होत असतो। एवढा प्रादुर्भाव होऊन जातो मित्रांनो की आपण 1-2 फवारण्या करूनही ते थ्रिप्स कंट्रोलमध्ये येत नाहीत। त्यासाठी आपण वेगळ्या काय उपाययोजना करायला पाहिजे, जेणेकरून आपण त्या थ्रिप्सचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करू शकू। बघा, आपण थ्रिप्सबाबत बरेचसे व्हिडिओ घेतलेले आहेत, त्याच्यावर कुठले कीटकनाशक आपण फवारले पाहिजे, कोणत्या स्टेजेसमध्ये आपण कोणतं कीटकनाशक हे आपण थ्रिप्सवर घेतलं पाहिजे, यासंबंधी आपण माहिती घेतली आहे। आणखी जर तुम्हाला काही सांगायचं झालं तर बघा, या वेळेत थ्रिप्सला रोखण्यासाठी कीटकनाशकापेक्षाही बघा आपण त्याला वेळोवेळी जर त्या कांद्याला पाणी दिलं तरीही मित्रांनो याचा चांगला कंट्रोल थ्रिप्सवर राहू शकतो। या वेळेत जर आपण जे आपलं तुषार सिंचन असते, स्प्रिंकलरच्या माध्यमातून जर आपण कांद्याला एक 4-5 दिवसातून 1-2 घंटे जर मित्रांनो आपण जर त्याला पाणी देत राहिलं तर त्या पाण्याचा जो वेग राहतो, जो त्या आपल्या या स्प्रिंकलरचा वेग राहतो, जो मित्रांनो त्या पालीवर पडतो, यामुळे ही थ्रिप्स हे त्या पाण्यामुळेही मित्रांनो कंट्रोल होतात। आता तुम्ही म्हणाल की हे काय नवीन थेअरी लावली तू ना, बघा हा स्वतः अनुभव मी घेऊन पाहिलेला आहे आणि या अनुभवातूनच तुम्हाला सांगतो की याचा पण एक चांगला तुम्हाला एक रिझल्ट हा भेटू शकतो। म्हणून तुमच्या कांदा पिकावर जर मोठ्या प्रमाणात थ्रिप्स जर आलेले असेल किंवा जर मित्रांनो यानंतर जर आले आणि जर फवारण्याने जर त्याचा कंट्रोल झाला नाही तर त्या कांद्याला एक 4-5 दिवसातून 4-5 दिवसातून 1-2 घंटा त्याला स्प्रिंकलरचं शिपा मित्रांनो त्याला देत राहा आणि त्याचा मित्रांनो की एक तुम्हाला फायदा होईल। मला स्वतः मित्रांनो त्याचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय। बाकी कांदा पिकाविषयी, पेरणी केलेल्या कांद्याविषयी जर आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक जे कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्याजवळ हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।